इथल्या शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका समिती आहे, तक्रार कृषी समिती, ती समितीची आज बैठक बोलवण्यात आली. त्याला समितीच्या बाहेर बरेच शेतकरी जे होते, ज्यांच्या तक्रारी आहेत, आणखीन बरेच शेतकरी होते जे आले नाहीत. त्या नुकसान भरपाईच्या विषयात होता. मुख्य विषय जे पेपरमध्ये आलेल्या गोष्टी आहेत, 15,000 17,000 नुकसान भरपाई मिळते आणि ज्यांच्या काही मंडळात अजिबात काही मिळत नाही आणि काही मंडळातून जास्ती मिळते, जास्ती आहे त्या ह्याच्याप्रमाणे. मुद्दा हाच आहे की वेदर स्टेशन आणि जे रिपोर्ट देतात आणि त्याच्यानुसार जे हे ठरवतात तसं न ठरवता सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई द्यावी यंदाच्या स्थितीत, यंदाच्या परिस्थितीत. ह्याच्यासाठी ही लावलेली होती. त्याच्यामध्ये ह्या वेदर स्टेशनचे आणि विमा कंपनीचे सुद्धा अधिकारी आले होते. तहसीलदार आपले पाटील साहेब यांच्याकडे चार्ज आहे, पण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बैठक हँडल केली, नाही बैठक घेतली. मुद्दा याच्यामध्ये हेच आहे की इथे ज्या उलटसुलट बातम्या येतात याच्या नुकसान भरपाईच्या, ते शासनानंच त्याचं एक ठरवलं पाहिजे की जिथे काहीही आलेलं नाही. असं होऊ शकतं का? बाजूच्या गावात होतं, बाजूच्या त्या मंडळात सगळे निकष लागतात आणि ह्या मंडळात काहीच होत नाही. हे चुकीचं आहे. त्यामुळे वेदर स्टेशन डिफेक्टिव्ह आहेत किंवा त्या कंपन्या डिफेक्टिव्ह आहेत. त्यामुळे त्या स्कायमेट जी कंपनी आहे त्यांनी सुद्धा ते काम केलेलं नाही, त्यांचं यंत्रणेसुद्धा काम केलेलं नाही, असा मुद्दा आहे. इथे तो मुद्दा निघाला गेल्या 2-4 वर्षापूर्वी रामेश्वरचा निघाला होता. रामेश्वरमध्ये रामेश्वर आंबा संशोधन केंद्राचं स्वतःचं वेदर स्टेशन आहे, त्याचे रिपोर्ट आणि ह्यांच्या वेदर स्टेशनचे रिपोर्ट ह्याच्यात बराच फरक यायला लागला. आता ते इथे तहसील कार्यालयात सुद्धा इथे वेदर स्टेशन आहे, त्यांचं आणि ह्यांचं रिपोर्ट फरक आहे. मग ह्या वेदर स्टेशनबद्दल शंका आहेत सगळ्यांना. त्या शंकेबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. याच्यावर मी एकच सांगितलं की ह्या ठिकाणी माझा मुद्दा एकच आहे की ज्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात किंवा देऊ शकतात, ते प्रश्न सोडवू शकतात, अशाच समोर ही बैठक व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी पालकमंत्र्यांना आग्रह करून त्यांनी त्या अधिकाऱ्यांची संबंधित विमा कंपनी असेल, स्कायमेट कंपनी असेल, कृषी अधिकारी असतील आणि संबंधित जे कोण असतील आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्याबरोबर बैठक घ्यावी, असं तहसीलदारांना मी पालकमंत्र्यांनी विनंती करायला सांगितलं. हाच मुद्दा आहे.